हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज मी फेशियल करणार आहे. फेशियलचे सगळे स्टेप्स वगैरे करणार आहे. पहिले तर मी डिटॅनिंग करणार आहे. हे माझ्याकडे रागाचं डिटॅनिंग पॅक आहे. ते मी आधी डिटॅनिंग पॅक लावून घेणार आहे. त्याच्यानंतर मी अरोमाचा क्रिस्टल डायमंडचा हे जे फेशियल आहे ते मी करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये 5 स्टेप्स आहेत असे वेगवेगळे. हे 5 स्टेप्स मी सगळे करणार आहे आज. तर बघूया मी कशी हे करते, ते फेशियल आणि डिटॅनिंग कशी करते. तर चला बघूया. सगळ्यात आधी मी काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हा फेशियल किट आहे. हे नोज स्ट्रीप आहे जे ब्लॅकहेड्स रिमूव्हसाठी आपल्याला यूज होईल. हे डिटॅनिंगचा पॅक घेतला आहे मी. हा फेस पॅक लावायला ब्रश आहे. परत हे क्लिन्झर आहे द बॉडी केअरचं, कुकुम्बरचं क्लिन्झर आहे. हे स्टीमर आहे माझ्याकडे स्टीम घ्यायला. टिश्यू घेतलाय मी क्लीन करायला. 2 बाउल घेतले. हा फेस पॅक काढायला मी बाउल घेतलाय. आणि हा मोठा बाउल आहे, ह्याच्यामध्ये पाणी आहे जे आपण क्लीन करायला घेणार आहे. तर चला बघूया आता आपण फेशियल. पहिलं मी ह्या क्लिन्झरने फेस क्लीन करून घेणार आहे. तर आपण थोडंसं क्लिन्झर घेऊया. याने चांगला फेस आपला क्लीन करून घ्यायचा आहे. ह्याला नॉर्मलच मसाज करायचा, जास्त जोरात जरत फास्टमध्ये नाही करायचं. नेकला सुद्धा करायचं आहे. थोडंसं पाणी लावायचं. आता हे मी चांगलं टिश्यू मी पाण्यात भिजवलेला, त्याने मी चांगलं आता हे क्लीन करणार. तर हे मी डिटॅनिंग पॅक जो होता रागाचा तो मी असा बाउलमध्ये काढून घेतला आहे. तो आता आपल्या फेसवर अप्लाय करायचा आहे, डोळ्यात जायला नाही द्यायचा आहे. तर आपण अप्लाय करूया. हे चांगलं आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे. नेकला सुद्धा अप्लाय करून घ्यायचं आहे, नाहीतर मग फेस वेगळा दिसतो आणि नेक वेगळा दिसतो. आता सगळा फेस पॅक माझा लावून झाला आहे. मी आता 15 मिनटं ठेवणार आहे हा, आणि 15 मिनटानंतर रिमूव्ह करणार आहे. तर चला आपण सुकल्यावर आपण भेटूया.
तर हा पॅक आता ड्राय झाला आहे. मी आता हा क्लीन करणार आहे. आधी थोडं पाण्याने मी ह्याला मसाज करणार आहे, म्हणजे तो थोडा ओला होईल असा म्हणून. तर आता मी टिश्यूने हे क्लीन करते. तर आता हे पाणी खराब झालं आहे, त्यामुळे मी आता हे दुसरं चेंज करून येते. मग आपण दुसरी स्टेपचं जे फेशियलचं आहे ते चालू करूया. तर हे मी आता क्लीन वॉटर आणलं आहे. आता आपण फेशियलला स्टार्ट करूया. ह्याच्यात पहिला स्टेप आहे तो क्लिन्झरचा आहे. मी ऑलरेडी क्लिन्झर केलं आहे, तर मी आता परत क्लिन्झर नाही करणार आहे फेस माझा. तर आता दुसऱ्या स्टेपपासून स्टार्ट करूया. ह्याच्यात दुसरी स्टेप आहे स्क्रबरची. तर आपण स्क्रब करणार आहे आता फेस. असं अप्लाय करून घ्यायचं आहे फेसवर. ह्याचा मसाज फक्त फेसलाच करायचा आहे. जास्त हार्डने नाही करायचं आहे, हळूहळू करा. तर मी आता हा स्क्रब लावून झाला आहे माझा. मी आता स्टीम घेणार आहे. तर आता मी स्टीम घेणार आहे. हा माझा स्टीमर आहे, तर मी हा आता ऑन केला आहे. तर तुम्हाला दिसत असेल हे स्टीम येते आता. तर मी आता स्टीम घेते. लांबूनच स्टीम घ्यायची आहे, जास्त जवळ नाही घ्यायचं आहे स्टीमर. तर माझा आता स्टीम घेऊन झालं आहे. मी आता ब्लॅकहेड्सची स्ट्रीप लावणार आहे. तर हे नोजची डॉक्टर रशेलची स्ट्रीप आहे, ती ब्लॅकहेड्स रिमूव्हरची. तर ती मी यूज करणार आहे. ही आतून अशी आहे. तर आधी मी थोडंसं नोजला पाणी लावून घेणार आहे. आता ही स्ट्रीप मी लावणार आहे. चांगलं त्याला लावायचं. आता हे मी 10 मिनटं ठेवणार आहे, त्याच्यानंतर हे मी रिमूव्ह करणार आहे. तर रिमूव्ह करताना आपण भेटूया आता. तर आता ही स्ट्रीप मी रिमूव्ह करणार आहे. तर ह्यात सगळे माझे ब्लॅकहेड्स रिमूव्ह झाले आहेत. ह्याच्यात आता दिसत नाही. तर आता नेक्स्ट स्टेप करूया आपण. तर नेक्स्ट स्टेप आपली क्रीम आहे. क्रीमचा मसाज करायचा आहे. ही अशी ब्ल्यू कलरची क्रीम आहे, त्याने मसाज करायचं. पहिले सगळीकडे अप्लाय करून घ्यायचं आहे प्रॉपरली. नेकला पण लावून घ्यायचा आहे.
आता थोडंसं पाण्याने पाणी घेऊन त्याला मसाज करायचं. तर आता मी पाणी चेंज करून आणलंय. आता आपण थर्ड स्टेप करूया. ती आहे जेलची. जेलने मसाज करायचा आहे आता आपल्याला. चांगलं लावून घ्यायचं पूर्ण फेसला. तर हे मसाज करून आता माझं झालंय. आता मी टिश्यूने क्लीन करून घेणार आहे. तर आता मी फोर्थ स्टेप करणार आहे. तर हे आहे पॅक जो मी 15 मिनटं लावून ठेवणार आहे. नेकला सुद्धा मी लावणार आहे. तर हे मी आता 15 मिनटं ठेवणार आहे. तर आता 15 मिनटानंतर आपण भेटूया. तर हे आता मी फेस पॅक लावलेला जो 15 मिनटं मी ठेवलेला तो ड्राय झाला आहे. तो आता मी थोडा पाण्याने त्याला ओला करून घेते. हा मी आता टिश्यूने क्लीन करते. चांगला मी आता क्लीन करून घेतलंय. तर रिझल्ट तुमच्या समोरच आहे. ब्राईट दिसते माझी स्किन. तर फेशियल असं दर महिन्याला करायचं. दर महिन्याला नाही केलं तरी 2 महिन्याला तरी करायचं. रिलॅक्स वाटतं मसाज वगैरे आणि डेड स्किन निघते. स्क्रबिंग करून डेड स्किन निघते. तर तुम्ही पण करा. हा जो अरोमाचा क्रिस्टल डायमंड फेशियल किट आहे ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. माझ्या फेसवर खूप ग्लो येतो त्याने. तुम्ही पण करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा माझा व्हिडिओ वाटला ते. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.